मुद्दले लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. या वाक्याची प्रचिती आता बीडमधल्या प्रकरणावरून आल्याशिवाय राहत नाही. मुळात स्वर्गीय विलास घुले यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष असणाऱ्या सर्व आरोपींना शिक्षाही झालीच पाहिजे ही आमच्या समाजाची पहिल्यापासून मागणी होती. परंतु निर्दोष माणसाचं त्यामध्ये नाव घेऊन खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांनी त्या खून खटल्यामध्ये त्यांचं आरोपी म्हणून नाव ज्यांनी घ्यायला लावलं त्या या टोळ्यांना आता सणसणीत चपराक भेटलेली आहे. कारण विलास घुले यांच्या खुनाचं खरं कारण आता सगळ्यांसमोर येत आहे. एका महिलेनं मध्येच मुलाखत दिलेली आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं चित्र पालटून गेलेलं आहे. परंतु आजच्या व्हिडिओचा विषय नेमका वेगळा आहे. तो विषय असा आहे की खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे या सगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आलेले आहेत. मुळात अगोदर महाराष्ट्रामध्ये सौरभ सोनवणे कोण हे म्हटलं तरी कुणालाही सांगता आलं नसतं. परंतु या प्रकरणामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव असलेले सौरभ सोनवणे यांचं आरोपी म्हणून नाव घ्या यासाठी काही टोळ्यांनी आंदोलनं सुरू केली. मुळात या सगळ्यामध्ये सौरभ सोनवणे यांचा किंचितही हात नाही असे सगळे प्रत्यक्षदर्शी पुरावे सांगत आहेत. म्हणजे CDR चेक केला, CCTV कॅमेरे चेक केले, या सगळ्यामध्ये एवढंच काय 4 तास SITनं सौरभ सोनवणे यांची कसून चौकशी केली. पण या सगळ्यामध्ये सौरभ सोनवणे हे निर्दोष सुटलेले आहेत. त्यांचा प्रत्यक्षदर्शी कुठलाही हात नाही आणि जर असताच तर SITनं 4 तास चौकशी करून त्यांना सोडून दिलं नसतं. मला असं वाटतं की ह्या प्रकरणामुळं सौरभ सोनवणे हे नाव महाराष्ट्राभर पोचलं. म्हणजे एखाद्या नेतृत्वाला महाराष्ट्राभर पोचवायचं असेल तर एखाद्या PR योजनेवरती लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात. पण एकही रुपया खर्च न करता सौरभ सोनवणे हे खऱ्या अर्थानं हिरो ठरलेले आहेत. कारण या सगळ्या चौकशीमधून निर्दोष बाहेर येणं आणि सत्याची कास धरणारा तरुण तडफदार नेता म्हणजे सौरभ सोनवणे या प्रकरणामुळं उजाळून निघालेले आहेत. जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास वाढलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये एक खमकं नेतृत्व म्हणून सौरभ सोनवणे आता जनसामान्यांसमोर उभे आहेत. सौरभ सोनवणे हे खऱ्या अर्थानं हिरो ठरलेले आहेत. कारण या सगळ्या क्षेत्रामध्ये मानसिकरित्या न खचता आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ दादा सोनवणे हे खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर हिरो बनलेले आहेत. विरोधकांनी राजकारण करण्याचं काम केलं, गलिच्छ राजकारण करण्याचं काम केलं आणि या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं सौरभ सोनवणेंना बळी देण्याचा प्लॅन ठरला. परंतु सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता याच वाक्यानुसार आज सौरभ सोनवणे यांची प्रतिमा अजूनही उजाळून निघालेली आहे. बीडपुरता एखाद्या लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादित असलेला चेहरा सौरभ सोनवणे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांसाठी हिरो ठरलेले आहेत. कारण या प्रकरणामध्ये सौरभ सोनवणे ज्या आत्मीयतेनं पुढे गेलं, सामोरे गेले, सत्याची कास धरून सगळ्या चौकशीला सामोरं गेले. मला वाटतं की सौरभ सोनवणे यांनी खऱ्या अर्थानं सत्याची कास धरून एक जनसामान्यांच्या मनातला विषय हिरो ठरण्याचा जो विषय आहे तो त्यांनी जिंकलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की खरंच सौरभ सोनवणे या प्रकरणामुळं अजून उजाळून निघाले आहेत का? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.